श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे 29 जानेवारी आणि या दिवशी आलेला आहे सोमवार आणि याच दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. चतुर्थीच्या नावानेच कळते की आपण जर चतुर्थीचे व्रत केले तर मानवाच्या जीवनातील सर्व संकट हे दूर होऊन जातात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी त्याचे व्रत आणि पूजा केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व दोष अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण. गणपती बाप्पांना बुद्धीचा देवता, विघ्नहर्ता, त्याचबरोबर सुखकर्ता असंही म्हटलं जातं. संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. तर पहा, इतर दिवशी गणपती बाप्पांची आपण सेवा करतो असं कधीच होतं, परंतु संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची सेवा, उपाय, पूजा आपण करत असतो. गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानलं जातं. कोणत्याही कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते. तर पहा, उद्या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा तर आपल्याला करायचीच आहे, त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. त्याचमुळे बघा, मुलांसाठी आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे, हिरव्या मुगांचा उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी हे दूर होऊन जातील आणि त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. गणपती बाप्पा हे विघ्न नष्ट करणारे बुद्धीची देवता मानली जाते. यामुळेच आपल्याला मुलांसाठी या दिवशी जास्तीत जास्त उपाय करायचे आहेत आणि हे उपाय कसे करायचे आहेत याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आता पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची फोटो किंवा मग मूर्ती ही असायलाच पाहिजे. त्याचबरोबर हा जो फोटो आहे गणपती बाप्पांचा किंवा जी मूर्ती आहे तर ती आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या चौकटीच्या वर आपला हा फोटो गणपती बाप्पांचा असायलाच हवा. किंवा मग आपण आपल्या प्रवेशद्वारातून घराच्या आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा समोरच गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असावी. हा फोटो असल्यामुळे आपल्या कुटुंबावरती जे संकट आहे तर ते नेहमी टळलं जातं. आता पहा, आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तर पहा, हा छोटा घेऊ शकता तुम्ही कलश किंवा मोठा घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही जेवढा घ्यायचा असेल तेवढा घ्या. त्याचबरोबर ह्या कलशामध्ये तो कलश हा स्वच्छ असावा आणि त्या कलशामध्ये आपल्याला हिरवे मूग जे आहेत तर ते भरायचे आहे. संपूर्ण कलश भरून हिरव्या मुगाचा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि धूप, अगरबत्ती आपल्याला घ्यायची आहे. 21 दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जास्वंदीच्या फुलांची माळ जर आपल्याला भेटली तर ती सुद्धा घ्यायची आहे. जर तुम्हाला जास्वंदीच्या फुलांची माळ घेणं शक्य नाही किंवा नाही भेटली तर तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ घेतली तरी चालेल, किंवा मग तुम्हाला जास्वंदीची फुलं ही जास्त भेटली नाही तर एक जास्वंदीचं फूल भेटलं तरी चालेल. त्याप्रमाणे गणपती बाप्पांना जास्वंदीची फुलं प्रिय आहेत, त्याचप्रमाणे त्यांना जे झेंडू आहे, झेंडूंची फुलं देखील अतिशय प्रिय आहे. या सर्व वस्तू घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर पहा, प्रत्येक गावामध्ये एक तरी गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच. तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे. आता पहा, मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना फूल अर्पण करायचं आहे. आणि पहा, तुम्ही दिवा घेऊन गेला असताल तर दिवा तिथे लावा आणि नसेल घेऊन गेला तर अगरबत्ती नुसती लावली तरी चालेल. आणि त्यानंतर बघा, आता तुम्ही ज्या दुर्वा घेऊन गेलेल्या आहात तर त्या तुम्हाला अगोदर गणपती बाप्पांच्या डोक्याला लावायच्या आहेत, त्यानंतर त्यांच्या पायावरती अर्पण करायचे आहेत. जे तुम्ही लाल वस्त्र घेऊन गेलेला आहात तर ते लाल वस्त्र गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अंथरायचं आहे आणि जे तुम्ही हिरवे मूग तांब्या भरून घेऊन गेलेला आहात कलश भरून तर ते त्यामध्ये ओतायचे आहे.
हे ओतत असताना तुम्हाला गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे. आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे, नवस करायचा आहे की माझा मुलगा, माझी मुलगी. जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी एकच उपाय करायचा आहे, वेगवेगळा उपाय करायची गरज नाही. तर तुमची जी 2 मुलं आहेत त्या 2 मुलांची नावं घ्यायची आहेत. माझी ही 2 मुलं आहेत आणि माझ्या मुलांच्या जीवनामध्ये संकट, अडचणी सर्व दूर करा आणि त्याचबरोबर त्यांची खूप सारी प्रगती होऊ द्या. त्यांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये प्रगती होऊ द्या. असं साकडं आपल्याला गणपती बाप्पांना घालायचं आहे. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नका. त्यामुळेच मी हा एक उपाय माझ्या मुलांसाठी करत आहे. त्यांचं उज्ज्वल भवितव्य व्यवस्थित राहावं, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी करत आहे. ज्या बी अडचणी आहेत मुलांच्या बाबतीत तर त्या बोलत बोलत तुम्हाला हे हिरवे मूग त्या लाल वस्त्रांवरती ओतायचे आहेत. आता हे हिरवे मूग तुमचे त्या वस्त्रांवरती ओतून झाल्यानंतर त्या वस्त्राची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे आणि तुमच्या गणपती बाप्पांचा जो बी तुम्हाला मंत्र येतो, ओम गण गणपते नमः किंवा मग ओम विघ्नहर्ताय नमः, हा जरी मंत्र येत असेल, कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता. 21 वेळा म्हणू शकता, 51 वेळा म्हणू शकता, 108 वेळा म्हणू शकता. जर तुमची मुलं तुमच्यासोबत नेलेली असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं पठण करून घ्यायचं आहे. जर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः जरी हे अथर्वशीर्ष गणपती नाशक स्तोत्र जरी म्हटलं तरी चालेल. तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडून म्हणून घेतलं तर अतिउत्तम राहील. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा. जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर तुम्ही स्वतः हे म्हणायचं आहे. आईने, आजोबाने, आजीने कुणीही म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारे हे अथर्वशीर्षाचं पठण आपल्याला करायचं आहे आणि गणपती नाशक स्तोत्राचं देखील. त्याचबरोबर पहा, आपण आपली मुलांची नावं घ्यायची आहेत आणि त्यांच्या ज्या बी इच्छा असतील तर त्या तिथे आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. जर तुमची मुलं तुमच्या जवळ असतील तर त्या मुलांना घेऊन जायचं आहे आणि ती पोटली काय करायचं, ती उचलायची आणि जिथे वाहतं पाणी आहे पहा, त्या वाहत्या पाण्याच्या तिथे जायचं आहे, मुलांना घेऊन जायचं आहे. ही पोटली जी आहे तर ती मुलांना त्यांच्या हाताने सोडायला लावायची आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यातले जे मूग आहेत तर ते मुलांच्या हातानेच त्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहे. जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांना त्यांची इच्छा बोलायला लावायची आहे आणि ते पोटलीतले जे मूग आहेत तर ते पाण्यामध्ये वाहायला सांगायचं आहे. आणि जर लहान असतील तर तुम्ही स्वतः जरी म्हटले किंवा केलं तरी चालेल. आणि जे वस्त्र आपण घेऊन गेलो होतो लाल वस्त्र, ते सुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. तर असा हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय मुलांसाठी आपल्याला करायचा आहे. तर पहा, असा हा एक उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व संकट हे दूर होऊन जातात. संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती आपल्या मुलांच्या बुद्ध्यांक वाढवण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील दोष दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक आईने असा हा एक उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. ज्या रूममध्ये मुलं अभ्यास करत आहेत त्या रूममध्ये मुलांच्या एक तरी गणपती बाप्पांचा फोटो आणि सरस्वती मातेचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे. जेव्हा मुलं काही महत्त्वाची कामं करण्यासाठी बाहेर जात आहेत, परीक्षेसाठी जात आहेत, इंटरव्ह्यूसाठी जात आहेत, तेव्हा त्यांना गणपती बाप्पांचं दर्शन घेऊनच मग बाहेर पाठवायचं आहे. मुलं स्कूलला जाताना सुद्धा त्यांना गणपती बाप्पांचं दर्शन हे करूनच स्कूलमध्ये पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे हा एक उपाय आपल्याला आवर्जून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.